पुण्यातील 20 वर्षाची एक केस माझ्याकडे आली होती आणि त्याचे बाबा त्याला म्हणाले होते की तुला लाईफमध्ये काही डिरेक्शनच नाही आहे आणि त्याला ट्रॉमा बसला होता. आता ट्रॉमा बसण्याच्या पाठीमागचं कारण देखील काय होतं किंवा घरचे तसे का म्हणाले होते, तर तो बीकॉम करत होता आणि त्याचा इंटरेस्ट आहे तो सतत चेंज होत होता. एक दिवस तो CA होणार असं म्हणायचा, दुसऱ्या दिवशी तो म्हणायचा की मी MBA बनेन, तिसऱ्या दिवशी काहीतरी YouTube व्हिडिओ बघायचा आणि काहीतरी वेगळंच काहीतरी सांगायचा. असं ते सिरियसपणा जो होता त्याचा तो कन्फ्युज्ड असा होता. म्हणून त्याला घरामध्ये सर्वजण काय म्हणायचे की तुला कशामध्ये सिरियसनेसपणा नाही आहे आणि तो कोणतेही डिसिजन्स व्यवस्थित घेऊ शकत नव्हता. आता हे त्याच्याबरोबर का घडलं होतं किंवा नेमका प्रॉब्लेम काय होता या ठिकाणी? एक तर डिरेक्शन नाही म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की गोल जो असतो तो क्लिअर नाही आहे. रिझन जे आहे ते पण क्लिअर नव्हतं की मी हे का करतोय, हे का करायचं नाही, हे काही क्लिअर नव्हतं. दुसरं म्हणजे या ठिकाणी मग त्याचा ब्रेनला इफेक्ट काय मिळत होता, एखादं जर काय तुमच्याकडे पर्पज नसेल, ध्येय नसेल तर मोटिवेशन असतं ते मरत जातं. क्लिअरिटी नसेल तर ॲक्शन देखील होत नाही, हे समजून घ्या. आता इथे त्या मुलानं काय करणं गरजेचं होतं? पहिली गोष्ट की 3 गोष्टी लिहा ज्या करायच्या नाही आहेत. म्हणजे मला काय गोष्टी आयुष्यातल्या करायच्या नाही आहेत ते लिहिणं पहिला खूप गरजेचं आहे. दुसरं आहे की छोटे छोटे टप्पे करा. म्हणजे 30-30 दिवसाचे एक टप्पे करा, एक दिवसाचा ॲक्शन प्लॅन तयार करा आणि त्याच्यानुसार पुढे जा. सायकोलॉजिकल रूल काय सांगतो, जर काय तुमच्याकडे छोट्या छोट्या गोष्टींची क्लॅरिटी जर काय आली तर तुमची ॲक्शन जी असते ती स्ट्रॉंग बनत असते. आणि हो, तुम्हालाही कधी कधी डिरेक्शन सापडत नाहीये असं कधी जाणवलेलं आहे का? जाणवलं असेल तर हेल्प म्हणून लिहा आणि अशा गायडन्ससाठी किंवा अशा रील्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका.